नमस्कार. गौरी गणपतीच्या सणांचे पुढचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. काल गौरींचं आगमन झालं आणि आज गौरींचा हळदी-कुंकवाचा समारंभ, भोजनाचा समारंभ आणि उद्या गौरींचं विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारजेमधील तिरुपती नगर भागात असलेल्या वावळ कुटुंबियांनी कानिफनाथ महाराजांचं दर्शन आणि गौरी गणपतीच्या निमित्तानं केलेलं आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय एकूणच संकल्पना होती? काय सांगाल? काय संकल्पना होती एकूणच देखाव्याची? कशा पद्धतीने तुम्हाला ही प्रेरणा मिळाली देखाव्याची आणि दरवर्षी कशा असतात? नमस्कार, माझं नाव अजय राजेश वावळ. यंदा आपण नवनाथ महाराजांपैकी एक कानिफनाथ महाराजांचा देहको सादर केलेला आहे आपण. आणि ही संकल्पना आम्ही बबदेव घाटात गेलतो कानिफनाथांच्या मंदिरात. तिथे एक स्टॅच्यू होता, त्याच्यावरनं आम्हाला ही आयडिया सुचली आणि त्याच्यावरनं आम्ही हे डेकोरेशन केलेलं. दरवर्षी असेच काही देखावे असतात? हो, दरवर्षी मागच्या वेळेस शंकर महाराजांचं केलं, त्याच्या आधी वर्षी एकनाथ केलता. यंदा आपण नवनाथ महाराजांचं केलं. किती वर्षांपासून घरात गणेशोत्सव साजरा होतो? म्हणजे एकदम आधीपूर्वीपासून, म्हणजे पंजोबांपासून आपल्या घरात गणेशोत्सव साजरा होतो. अच्छा. मग आता हा जो देखावा केलाय, किती अवधी लागला तुम्हाला संपूर्ण देखावा पूर्ण करण्यासाठी आणि काय काय मटेरियल तुम्ही वापरलं याच्यामध्ये? याच्यामध्ये आपण कापूस वापरलेले आहे आणि सगळं म्हणजे बाहेरनं एकही वस्तू आपण आणलेली नाहीये. आणि याला साधारण 1.5 महिना गेलेला. बरं. मग याच्यामध्ये कुणाकुणाचं सहकार्य तुम्हाला लाभलं? सगळा देखावा काय एकट्यानेच केलाय? नाही नाही, एकट्याने नाही केलं, हे एकट्या करायचं काम नाहीये. याच्यामध्ये पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे, खास करून आमचे मामा रामभाऊ बारटे यांचं विशेष सहकार्य लाभलं आम्हाला आणि त्यांच्यामुळं हे सादर झालं. आता हे तुम्ही तरुण व्यक्तिमत्व आहात, घरातल्यांचे तुम्हाला सहकार्याला. इतर तरुणांना काय आव्हान असेल तुमचं? मी त्यांना एकच सांगू इच्छितो की बाकीच्या गोष्टी म्हणजे आपल्या सांस्कृतिक गोष्टींमध्ये जास्त त्यांना ओढ घ्यावा त्यांनी. म्हणजे आपलं परंपरा त्यांनी पुढे चालवत राहावा, गणेशोत्सव पुढे चालवत राहावा. एकूणच तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता किती विलोभनीय असा हा देखावा केलेला आहे आणि सांस्कृतिक कार्यामध्ये सगळ्या तरुणांनी रस घेतला पाहिजे अशा प्रकारचं आवाहन वावळ यांनी या ठिकाणी केलंय. हा देखावा तुम्हाला कसं वाटला नक्की कॉमेंट करा आणि हा जो देखावा आवडला असेल तर शेअर करायला देखील विसरू नका.